सुरुवात करणार आहोत 9 बातम्या। अर्थातच शिंदेंनी ठाकरेंवर आज जो हल्लाबोल केलेला आहे त्या संदर्भात। कुटुंबाची कृत्य बाहेर येऊ लागल्याने ठाकरे दिल्लीला गेले। मोदींना भेटल्यानंतर ठाकरेंना घाम फुटला। अशोक चव्हाण आणि अजितदादांनी सांगितल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट। मला मारण्याचा कट, माझ्यावर हल्ला करण्यासाठी मातोश्रीवर बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट। ठाकरेंना खोके नाही तर कंटेनर लागतात, याचा साक्षीदार मीच, पक्षप्रमुखाला सत्तेचा मोह आधीपासूनच, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। ठाकरेंच्या चेहऱ्यामागे अनेक मुखवटे, मोदींना 2 वेळा फसवलं, ठाकरेंकडून 2019ला बेईमानी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट। बाळासाहेब असताना मातोश्री मंदिर मात्र आता उदास हवेली, मातोश्रीतून आता डरकाळीचा नव्हे तर रडण्याचा आवाज येतो, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं लागेल असं म्हणताना शरद पवार माझ्याकडे बघत होते, मात्र पक्षप्रमुखाला 2004 पासूनच सत्तेचा मोह होता, शिंदेंचा गौप्यस्फोट। ज्या युतीसाठी सरकारनं मत दिलं त्यांच्यासोबत सरकार स्थापन करायला पाहिजे होतं, लग्न एकाबरोबर हनीमून दुसऱ्याबरोबर, शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। तुम्ही सत्तेच्या खुर्चीपायी सगळं गमावलं असाही टोला। ठाकरे जाणीवपूर्वक मला त्रास द्यायचे, मुख्यमंत्री शिंदेंची टीका, मी तुमच्या मार्गामध्ये अडसर होतो का, शिंदेंचा ठाकरेंना सवाल। पक्ष सोडला की गद्दार आणि कचरा बोलणार, कधी आत्मचिंतन करणार की नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना सवाल।